नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका नावाची जोरदार चर्चा आहे, नंदुरबार. हो, कारण इथल्या स्थानिक निवडणुकांमध्ये जे काही घडलंय त्याला राजकीय भूकंपच म्हणावं लागेल. तर चला, या विशेष विश्लेषणात आपण याच नाट्यमय उलथापालथीची आणि त्यामागच्या कारणांची चिरफार करूया. म्हणजे बघा, नंदुरबार जिल्ह्यातल्या नगर परिषदेच्या निकालांनी ना महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अक्षरशः खळबळ वाजवली आहे. हे फक्त आकडे नाहीत, अजिबात नाहीत. हे तर राज्यातल्या नव्या राजकीय समीकरणांची नांदी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. बरं, या सगळ्या राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू कुठे होता? तर तो होता शहाद्यामध्ये. शहादा म्हणजे भाजपचा एक अभेद्य गड मानला जायचा. आणि याच गडावर सर्वात मोठा, सगळ्यात धक्कादायक निकाल समोर आलाय. आता ही निवडणूक भाजपसाठी किती प्रतिष्ठेची होती हे वेगळं सांगायला नको. विशेषतः तिथलं लोकसंख्येचं गणित बघता भाजपला विजयाची खात्री होती. मग प्रश्न हा आहे की असं नेमकं काय घडलं की सत्ताधारी पक्षाचा हा बालेकिल्ला पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला? आता गंमत बघा, कागदावरचं गणित एकदम सोपं दिसत होतं. म्हणजे शहरात आहेत 38% मुस्लिम मतदार आणि रिंगणात उतरले तब्बल 4 मुस्लिम उमेदवार. मग राजकीय पंडितांचं म्हणणं काय? साहजिकच आहे, विरोधी मतं विभागली जाणार आणि याचा थेट फायदा भाजपला होणार. म्हणजे भाजपचा विजय तर पक्काच. पण राजकारण आहे हे. इथे गणितं नेहमीच कागदावर दिसतात तशी नसतात. आणि झालंही तसंच. सगळ्या अपेक्षांच्या अगदी उलट. लढत साधीसुधी नव्हती, तर ती 2 प्रमुख उमेदवारांमध्ये इतकी अटीतटीची झाली की त्याला म्हणतात ना, अगदी काटेकी टक्कर तशीच काहीशी. आणि जेव्हा मतमोजणी संपली तेव्हा जो आकडा समोर आला तो होता फक्त 1041. हो, फक्त इतक्या मतांनी भाजपचा गड ढासळला. राजकारणामध्ये इतका छोटासा फरक म्हणजे खरं तर खूप मोठा पराभव असतो. त्यामुळे हा फक्त पक्षाचा पराभव नव्हता. हा स्थानिक भाजप आमदार राजेश पाडवी यांच्यासाठी त्यांच्याच होमग्राऊंडवर, त्यांच्याच होम पिचवर बसलेला एक जबरदस्त राजकीय धक्का होता. साहजिकच यामुळे पक्षात चिंतेचं वातावरण पसरलं आहे. बरं, हे झालं शहाद्याचं. आता आपण वळूया नवापूरकडे. आणि इथलं चित्र शहाद्याच्या अगदी 100% उलट होतं. इथे कसली अटीतटीची लढत नाही, निकालाची कोणतीही उत्कंठा नाही. इथे होतं ते फक्त एकाच राजकीय शक्तीचं संपूर्ण, एकहाती आणि निर्विवाद वर्चस्व. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते जयवंत जाधव. आणि त्याने मिळवलेला विजय ऐकाल तर थक्क व्हाल. तब्बल 9153 मतांची प्रचंड आघाडी. हा एकतर्फी आणि विक्रमी विजय होता. या निकालाला एकाच शब्दात सांगायचं झालं तर तो शब्द आहे सुपडा साफ. हो, म्हणजे विरोधकांचा अक्षरशः पूर्ण सफाया. आणि हा विजय किती मोठा होता हे या आकड्यांवरून कळेल. अजित पवार गटाने तब्बल 20 जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळवलं. याउलट भाजपाला मिळाली फक्त 1 जागा, तर शरद पवार गटाला 2 जागांवर समाधान मानावं लागलं. आता येऊया तिसऱ्या आणि शेवटच्या भागाकडे, तळोदा. इथे तर राजकीय नाटकाला एक वेगळंच वळण मिळालं. इथे चक्क मित्र पक्षच एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे होते. म्हणजे विचार करा किती रंजक चित्र असेल. राज्यात जे पक्ष महायुती म्हणून एकत्र सत्तेत आहेत तेच म्हणजेच भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट, हेच तिघे तळोद्यामध्ये एकमेकांविरुद्ध लढत होते. आणि मग या तिरंगी लढतीत काय झालं? तर पुन्हा एकदा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनंच मैदान मारलं. आणि हरवलं कोणाला? तर आपल्याच मित्रपक्षांना. तर मग शहादा, नवापूर आणि तळोदा या 3 वेगवेगळ्या पण तितक्याच महत्वाच्या लढतींना एकत्र करून पाहिलं तर यातून नेमकं काय चित्र समोर येतं? मोठं चित्र एकदम स्पष्ट आहे. एकीकडे भाजपच्या बालेकिल्ल्याला धक्का लागलाय, दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आपलं वर्चस्व सिद्ध केलंय. आणि सगळ्यात महत्वाचं, सत्ताधारी महायुतीमध्ये सगळं आलबेल नाहीये, त्यांच्यातली फूट या निमित्तानं समोर आली आहे. आणि हे सगळं आपल्याला एका महत्वाच्या प्रश्नावर आणून सोडतं. नंदुरबारमध्ये जे घडलं ते फक्त तिथल्यापुरतं मर्यादित आहे की हे निकाल संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात येऊ घातलेल्या एका मोठ्या वादळाची नांदी आहेत? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का? चर्चांसाठी आणि नवीन व्हिडिओंसाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.